नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BA प्रथम वर्षातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता 2025-26 या वर्षानुसार BA प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता NEP शैक्षणिक धोरण 2020 नुसार इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स हा विषय आपण अभ्यासत आहोत. या अध्ययनामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्राची ओळख कशी करून घ्यावी या बाबतीत विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करीत आहे. विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्र हा विषय जेव्हा तुम्ही अध्ययनासाठी घेता तेव्हा हा विषय मानवी जीवनाशी संबंधित सर्व बाबींचं अध्ययन करणारं हे एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये संपूर्ण समाजाचं नियंत्रण, संपूर्ण समाजाचे कामकाज कोणत्या पद्धतीने सुरू करावे याचं बॅलेन्सिंग, यांचं तारतम्य राज्यशास्त्र हा विषय करीत असतो. या विषयामध्ये मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलेलं आहे की जो विद्यार्थी आपल्या जीवनात राज्यशास्त्र हा विषय अभ्यासा, त्यावेळी त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये राजकीय विकासाची जी परंपरा आहे त्याचा सुद्धा विचार या विचारवंतांनी केलेला आहे. इसवी सन पूर्व 4 शतक या शतकातील ग्रीक राजकीय विचारवंत, तत्ववेत्ते या विचारवंतांनी मनुष्याला एक समाजशील प्राणी बनवून समाजाचे जे कर्तव्य आहेत आणि
व्यक्तीचे जे अधिकार आहेत याची सुंदर अशी बांधणी प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी केलेली आहे. इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत जे काही महत्त्वपूर्ण विचारात बदल झालेला आहे त्या बदलामध्ये सेंट ऑगस्टाईन, सेंट ॲक्वायना या विचारवंतांनी राजकीय संस्था, ज्याला आपण राज्य म्हणतो, जे राज्य निर्माण केलं जातं त्या राज्याचा उद्देश मात्र मध्ययुगीन काळाच्या सत्तेपर्यंत पूर्णतः बदललेला आहे. असा बदल का झाला? या बदलाचा विचार करत असताना आपण सामाजिक बदल, राजकीय बदल, शैक्षणिक बदल, सांस्कृतिक बदल, धार्मिक बदल या संपूर्ण बदलासोबत जो विशेष बदल झाला तो म्हणजेच राजकीय सत्ता ही कोणी सांभाळावी आणि मध्ययुगीच्या शेवटच्या कालखंडापर्यंत जो राजा संपूर्ण समाजाचे कामकाज बघणे, त्या नगरराज्यामध्ये कोणत्या गोष्टींची नितांत गरज आहे याचा शोध लावणे, त्या गरजांची पूर्ततासुद्धा करणे आणि त्या पूर्ततेतून जनतेमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण करणे, याबाबत त्यांनी ती सत्ता धर्मसंहितेच्या पगड्याखाली आणून आम्ही जे राज्य चालवतो, विकसित करतो, त्या राज्यास धर्म हा मूलभूत घटक म्हणून समजला जातो. त्या काळामध्ये कोणताही राजाने निर्णय घेत असताना त्या राजास धर्मगुरूच्या विचारांचे पालन करणे अत्यंत गरजेचे होते. मग तो धर्मगुरू ज्या पद्धतीचा उपदेश त्या शासकास देईल तो शासक त्या धर्मगुरूला, पोपला, फादरला, चर्च गुरूला
विरोध न करता सर्व तत्वांचे पालन करणे कालांतराने त्या राजास किंवा शासनकर्त्या जमातीस बंधनकारक होऊन गेलं. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे की हा राजा, धर्मगुरू, पोप, चर्चगुरू, पालक, फादर यांच्याच विचाराने तो सत्ता किंवा निर्णय प्रक्रिया यामध्ये त्यांना का महत्त्वाचे स्थान दिले गेले याबाबत सुद्धा आजच्या विद्यार्थ्यांनी विचार करणं किती गरजेचे आहे या बाबतीत माहिती सुद्धा बघणं गरजेचं आहे. धन्यवाद.